अमरावतीमध्ये न्यायाधीशांच्या घरी घरफोडी करणारे चोरटे अद्यापही फरारच। 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले, तर अमरावती शहरातील कांतानगर परिसरामध्ये 5 न्यायाधीश आणि 4 कोर्ट कर्मचाऱ्यांची कुलूप बंद घरं चोरट्यांनी फोडल्यानं खळबळ उडालेली आहे। तब्बल एका रात्रीमध्ये 9 घरांना लक्ष्य केले। यामध्ये 3 चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या, तर 24 तास उलटले मात्र पोलिसांना अद्यापपर्यंत चोरटे काही सापडलेले नाहीये। तर न्यायाधीश राहत असलेल्या या ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त असतो, मात्र सुरक्षा असूनही चोरट्यांनी चोरी करण्याची हिंमत कशी केली असाच सवाल उपस्थित होतोय। तर या घटनेनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। राज्यात हिंदूच नाही तर न्यायाधीशही अडचणीत, अशी टीका बच्चू कडू यांनी केलेली आहे। 5 न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरी दरोडा पडलेला आहे। चोर दरोडेखोर एवढे हुशार होते का ज्यांच्या घरी न्यायाधीश नाही आहे तिथं चोरी केली, आणि जे घरी आहे त्यांना बाहेरून लॉक लावलं। म्हणजे या राज्यामध्ये हिंदू तर खतऱ्यात आला, पण आता न्यायाधीशही खतऱ्यात आले। बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या राज्यानं सरकारच्या याच्यामध्ये आता न्यायाधीशच कापल्या जातं की काय, अशी अवस्था आहे। तर अमरावतीमध्ये न्यायाधीशांच्या घरी घरफोडी करणारे चोरटे अद्यापही फरारच आहे। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट या घटनेसंदर्भातले देत आहेत। सूरज, शुभम, आपण जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये जे मध्यरात्री घरफोडी झाली होती, चक्क न्यायाधीशांना लक्ष या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। साधारणतः 9 घरे एकाच रात्रीच्या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 तासाच्या अंतराने ही संपूर्ण घरे फोडली होती। यामध्ये जर पाहिलं या ठिकाणी वसाहतीमधील पैनगंगा इमारतीमधून बाहेर पडताना जे चोरटे आहेत, 3 चोरटे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। संपूर्ण सीसीटीव्हीच्या माध्यमातून जर पाहिलं तर आता पोलीस या ठिकाणी शोध घेत आहे। मात्र 24 तास या घटनेला उलटून गेलेले, मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी चोरटे या ठिकाणी पोलिसांना सापडले। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी एकूणच या ठिकाणी निर्माण होतं। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी न्यायाधीश राहत असल्याने या ठिकाणी 24 तास 4 पोलीस या ठिकाणी कर्तव्यावर असतात, मात्र या पोलिसांना गोगारा देऊन सुद्धा या ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याची हिंमत केली। त्यामुळं राजकीय क्षेत्रात सुद्धा याचे पडसाद उमटू लागले आहेत। तरी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी देखील भीती या ठिकाणी निर्माण केलेली आहे। पोलीस आणि न्यायाधीश देखील या ठिकाणी सुरक्षित नसल्यामुळे सर्वसामान्यांचे काय असाच एकूणच संपूर्ण या ठिकाणी सवाल उपस्थित होतो। या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी पोलिसांसमोर एक मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की तातडीने संपूर्ण चोरट्यांना जेरबंद करा, अशी जी संपूर्ण मागणी आहे एकूणच सर्वसामान्य नागरिकांना करण्यात येत आहे। कारण का आपल्याला माहितीच आहे की 3 दिवसापूर्वी अमरावती शहरामध्ये एका सराफा व्यावसायिकाला तब्बल कोटीनं लुटण्यात आले होते। साधारणतः त्याच्याकडून 700 ग्रॅमपेक्षा जास्त सोने आणि कॅश या ठिकाणी त्याच्याकडून चोरण्यात आली होती। मात्र तीच घटना ताजी असताना अशा प्रकारे न्यायाधीशांच्या घरी जर चोरी होत असेल तर सर्वसामान्यांच्या सुरक्षांचं काय, असा देखील सर्वसामान्यांकडून सवाल उपस्थित होतो। त्यामुळे तातडीने संपूर्ण हे 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले, त्यांच्या संशयास्पद हालचाली कैद झालेल्या आहेत। त्या चोरट्यांना जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलेलं आहे। ठीक आहे सूरज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।